कचरा उठाव नसल्याने यड्राव बेघर वसाहतीत महिलांचा संताप. ग्रामपंचायत सदस्यांना धरले धारेवर. यड्राव येथील बेघर वसाहतीमध्ये नियमित कचरा उठाव होत नसल्याने आज सकाळी स्थानिक महिलांनी एकत्र येत ग्रामपंचायत सदस्यांना धारेवर धरत जोरदार गोंधळ घातला. वस्तीमध्ये कचरा उचलला जात नसून गटारींचीही साफसफाई केली जात नाही. घंटागाडीचा पत्ताच नसल्याने गटारींमध्ये कचरा साचून राहिला असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून गटारींमध्ये जंतू निर्माण होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या भागात कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र जागा नसल्याने नागरिकांना दुसऱ्याच्या रिकाम्या प्लॉटमध्ये कचरा टाकावा लागत आहे. मात्र कचरा उठावच होत नसल्याने तो कचरा तसाच साचून राहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज सकाळी ग्रामपंचायत सदस्यांना जाब विचारत आंदोलनाचा पवित्रा घेतला. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्यांच्या पती नितीन तासगावे यांनी ग्रामसेवक रेळेकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून सफाई कामगारांना कामावर लावण्याची सूचना केली. मात्र कामगार फालतू आहेत, काम करायला सांगितले अशा वक्तव्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्येही नाराजीचा सूर उमटला असून कर्मचारी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान महिलांनी गोंधळ घातल्यानंतर अखेर घंटागाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या फार्म हाऊसवर वैयक्तिक कामे लावली जात असल्याचा आरोप केला. त्यामुळे आम्ही नेमकं कोणाचे ऐकायचे असा सवालही सफाई कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. एकीकडे नागरिक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असताना दुसरीकडे प्रशासन व कर्मचाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे यड्राव बेघर वसाहतीतील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामपंचायतीने तातडीने नियमित कचरा उठाव, गटारी सफाई व घंटागाडीची व्यवस्था कायमस्वरूपी सुरू करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. विशाल क्रांती वृत्तसेवा, यड्राव.